नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राज्यातील वाढत्या दूध दराबद्दल महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। राज्यामध्ये सध्या गाईच्या दुधाला प्रति लिटर सुमारे 38 रुपये दर मिळत आहे, तर म्हशीच्या दुधाला 56 रुपये प्रति लिटर दूध मिळत आहे। मागील महिनाभरामध्ये दूध खरेदी दरामध्ये 2 ते 3 रुपयाची वाढ झाल्याचं असं जाणकाराचं म्हणणं आहे। दूध दर वाढल्याचे मुख्य कारण म्हणजे दुग्धजन्य पदार्थाचे वाढलेले दर। आता मित्रांनो, जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा दुधाला आता चांगली मागणी वाढलेली आहे आणि दूध भुकटीचे दर वाढून सध्या 275 रुपये प्रति किलोपर्यंत दूध भुकटीचे दर वाढलेले। त्यासोबत तुपाचे सुद्धा दर वाढलेले आणि लोणी दर देखील वाढून 500 रुपये दर होते, तर त्याच्यामध्ये 15 ते 20 रुपयाची वाढ होऊन आता 520 रुपये प्रति किलोपर्यंत लोणीचे दर वाढलेले। या दर वाढीमुळे डेअरी उद्योगावर परिणाम झाला असून त्याचा थेट फायदा आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना होताना दिसत आहे। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मित्रांनो की उन्हाळ्याची चाहूल। आता उन्हाळ्यामध्ये श्रीखंड, आम्रखंड असे वेगवेगळे पदार्थ, पुन्हा लस्सीचा वापर जास्त प्रमाणात होत असतो। थंड पेयामध्ये याचा वापर केला जात असतो। आता थंड पेयाचा वापर होत असल्यामुळे आणि जागतिक बाजारपेठेमध्ये दुधाला चांगली मागणी असल्यामुळे दूध उत्पादनामध्ये वाढ होण्याचं संकेत दिसत आहे। आता दूध उत्पादन उन्हाळ्यामध्ये थोडंसं कमी पण होत असतं, जनावरांचा ताण वाढत असतो, चाऱ्याची कमतरता जाणवते, पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे साहजिकच जनावरांचं दूध उत्पादन कमी होतं, त्यामुळेही उन्हाळ्यामध्ये दर वाढलेले असतात। जर हीच परिस्थिती कायम राहिली तर येत्या काळात दूध खरेदी दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आता तज्ज्ञ व्यक्त करत आहे। याचा परिणाम कोणावर होणार तर शेतकरी, दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे, मात्र ग्राहकांना दुग्धजन्य पदार्थाची माग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। एकंदरीत पाहता सध्या दूध बाजारात तेजी दिसत असून पुढील काही महिन्यांमध्ये दरवाढीचा ट्रेंड कायम राहू शकतो, असं आता तज्ज्ञांनी शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे आणि शेतकऱ्यांना हा एक दिलासा यामधून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आपल्या कृषी माहिती या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना ही माहिती शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।